श्री सिद्ध भैरवाय नमः. संसारात सुख नाही हुशारी धर, कुणाचे घन गोत कुणाचे घर. बघा, हे भजन आहे ना, तर खरंच संसार करतो मनुष्य, जवानीत खूप काम करतो, कष्ट करतो, आणि मग मुलाबाळांच्या ताब्यात संसार देऊन टाकतो. मग मुलं काय म्हणतात, बाबा तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्प बसा. बायको म्हणती, या माणसाला काहीच कळत नाही. प्रपंच हा सुरुवातीला काय असतो, गोड असतो, मधापेक्षा साखरेपेक्षा गोड असतो, पण नंतर त्याची किंमत जाते. आणि परमार्थ हा सुरुवातीला कडू आहे, नंतर आहे तो गोड आहे. बघा, परमार्थामध्ये जे काही आज साधू संत आहेत, वयोनिधी तपोनिधी, आणि त्यांचा सन्मान केला जातो. मग आपण काय करायचं आहे? परमार्थ मग रामाला काय सांगितलं वशिष्ठांना, का वशिष्ठ गीता प्रपंच कर, पण कसा कर हा माझा नाही. म्हणून ती गीता रामानं ऐकली होती, म्हणून त्यावेळेला दशरथ राजांना काय कैकेयीनं काय सांगतं, भरताला राज्य रामाला वनवास. बघा, एवढं मोठं अयोध्येचं राज्य, आणि मग रामानं काय ते सोडून दिलं. मग प्रपंच कसा करायचा, हे माझं नाही आहे, मी करतो आहे. आणि मग माझं नाही म्हटलं का त्याला काय वाटतं, सुख वाटतं. पाहुणा आपल्या घरी येतो, 4 दिवस राहतो, त्याला काही नसतं त्याच्यामध्ये. तसं माझं नाही तरी मी करतो, ही भावना जर ठेवली तर सुख आहे. पण माझं म्हणलं की त्याला दुःख होतं, आणि ते दुःख जाण्याकरता हा गीतेचा दुसरा अध्याय, स्थितप्रज्ञेश का भाषा समाधीस्थित केशवा, ही शिकवण कुठं मिळली जाते, धम्मगिरी केंद्र इगतपुरी. इथे गेल्यानंतर माणसाचे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे कसे काबूत ठेवायचे इथे शिक्षण मिळतं. आणि हा अनुभव आपण तिथं जाऊन घ्या. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.